घरी म्हणा. गेलं कुठं गेलं काय करते? अगं अजून सावली नाही की, अजून ऊन कुठं आलंय, सावलीच आहे. तोपर्यंत परत एक चक्कर मारते का? नाही सावलीत. हा वर लाव. उठल्या उठल्या एक चक्कर मारावीच लागते. हा नाही कर पाडलेली माहित नाही ना, माहिती आहे ना. मी कुठे पाडली? आला का तवर तू? काल आत्याची गाडी पाडली ना, आता तर लागली चालवाय. अरे आत्याची गाडी ती ह्याची, ती आपली ह्याची त्याला हलकी आहे. कोणी चालवायला लावलेली? अरे पण मारू दे की तिला एक चक्कर बाबा. तुला जेवायचंय का? केस कापून येतो का? हा. ये इकडे चल. हा शाळेत ना आले जात कटिंग करायची, लय केस वाढलेत. ये 2-3 फूट वाढले तरी बस. खाली बसती बाया, दिसा नाही काही. बस खाली मी चल. तुझ्यापेक्षा मावशीपेक्षा होत झाली काय आता, अजून काय पाहिजे? माझ्यापेक्षा उच झालाय ना. अरे आणि गोच हो की मग. हा मग खाली बस. बायांपर्यंत मोठंच लागतात गडी उंच. हो अरे तुझ्यापेक्षा ज्ञान उच या लागला सांगायला. नाही बारीक उच आहे. चालल्या चपात्या लाटायच्या. कॅमेरा इथं. चपात्याच लय केल्या नाही त्या. हा त्याने आज 4-5 चपात्या गेल्यात. भाकरी करायच्या. भात घालायचंय का? मन नाही लई भूक, मी 3 निघतो डब्यात. खाली बस की. आणि काय न्यायच्यात त्यांनी आज आवरले. अजून आमच्या गणपतीची आरती होती. म्हणजे आता आता जेवल्या नाही, परत ना शाळेत गेल्या भूक लागते. आता नाही जेवलं त्यामुळे जेव की मग. 2-3 न्या जा. हो का आवरले. भाजी पण झाली. छान अशी मटकीची भाजी केली. हो का सांडली पण इथं कोण्या तर काय माहित, पोरं तर लय चढ कोंब आलेल्या मटकीची भाजी केली. हो काय मस्त अशी. आणि आता बाजरीच्या भाकरी, ज्वारीच्या करायच्या, बाजरीच्या करायच्या, चपात्या करायच्या. 3 प्रकारच्या 3 भाकरी आणि भाजी एक. असं ज्वारीच्या भाकरी आत्याला, परत बाजरीच्या भाकरी आम्हाला, चपात्या पोरांना. काम हे जेवढीवर चपाती नाही जेवत. जा थोडा थोडा लागलाय. आणि चाललंय पोरांची तजवीज सकाळचं करावं लागते. नाही तर मग किती काय झालं तर पोरांचं काय पोरी शाळेत जातात. आता पोरांचा टायमिंग झालाय. काय आपलं काम करत मग करेल बसायचं. हो स्वयंपाक करावाच लागतो लवकर. सगळ्यांचं तेच आहे का? आपलंच आहे का? सगळ्यांचं तेच आहे. सगळ्यांना पळापळी सकाळचं तर सकाळचं सगळीच करावं लागतं. हो काय करायचं गुरांचं, ज्याला गुरं नाहीत त्याचं बाकीची कामं असतात. कुणाला कामाला जायचं, कुणाला काय करायचं. हाय असं चाललंय छान स्वयंपाक. बाहेरचं पण वातावरण. 3 चपात्या आणि 2-3 भाकरी करायच्यात ना. हा भाकरी करायच्या की. भाकरी करावंच लागते ते हो कुत्र्यांना त्यांना. कुत्री 4 डबा भरणे आणून डबा भरला तुझा किती बस मटकी केली या. पाणी नाही मम्मी. मावशीच्या घरनं बाटली भरून आणून पाण्याचा. आपलं जार संपलाय. आज तर काय यारवाळी झाला तुटवा. जारचं पाणी पिऊन एक चुकी झाली का? पाणी आता आपल्यात फिल्टर आहे पण काय बसवायला लाईटच नाही. फिल्टर बसवायला तसं नाही दाद्या. टाकीवर मांडावं लागते घरावर आणि मग ती फिल्टरला पाणी येतं. आपल्यात वर टाकी नाही फुटून. आणि त्याला स्लॅब लागतं. आपला घर पत्र्याचं आहे. आणि त्याला जागा नाही वर टाकी बांधायला. कोण यायचंय? यायचं असेल तरी का लिहून घ्यायचं. तुला वाचते ना. येतं ए दाद्या कडेवर झाकण मानके. डबा उडा कसं असतं कोणी येतं. हो डबा इथे त्याला डबा का हो खो 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 खो. चल दुधून हिंग गाळायचे. आणि दूध आणून ठेवलंय बापून. वाजू नको खाली. थोडी मटकीची भाजी खाऊन बसते. दूध गाळते आता. तापाय मांडावं लागते. दूध गाळायचं राहिले. हाय की आज कसं टाकतं नुसतं भादवा खरा खरा. मे महिना आणि हे भाद्रपद महिना. एवढं का ऊन लागतं काय माहिती. 2च महिन्यात एवढं ऊन असतं खरा. नुसतं माणसाला बाहेर सुद्धा निघून घेत नाही. भादवा लई झालं. आम्ही 5 वाजता शाळेत 4 वाजता निघालो तरी असलं ऊन असतं डोकं. दुपारसारखं ऊन असतं. बाजरी आपले आले असतील का? हा येस निघून जावं म्हणते बघायला. बघून यावं लागून जावं. मी नाही का दिसत.
मला पण वाटतंय आपण बघितली नाही आता 15 दिवस झाले. बघायला जावं लागेल ओढून येणार. कारण का काढूनच घ्यावं लागणार आहे ना. एकदा लय ही झाल्यानंतर मग काढाय पण लय तकलीफ पण ही, म्हणून असू द्या. 8 दिवस गावलं मागे तरी मग बस. गणपती उठले की मला वाटतं काढायला सुरुवात करा. ऊन पडले तर माणसानं काय अजून गणपतीची आरती राहिली, चाललंय हराळे आणायला. होय ग चिऊ, ज्ञानेश्वरी हराळे आणाय गेली का? हराळी गणपतीला रोज मांडावं लागते की. तू राखलंय का तुझं? तू उदबत्या नासू नको हा. तिथं इथं कार्यक्रम चाललेला असतो बाहेर. होय हा. ज्ञानो हराळी आणती का ग? तिथंच न मोजून आण आणि चांगले आण हिरव्यागार. आता आरती करायची हा मस्तपैकी. का हा दोन्ही टाइम करायची. गुरं तिकडं बांधल्यात, ऊन लागायला लागले की लगेच गुरांचं आणायची, मकवानाचं वज काढायचं. आणि माळव आता खूप मोठं झाले, तुम्हाला दाखवलंच नाही पण दाखवेन मी. पण असं वातावरण झालेलं आहे, ऊन खूप आहे, त्यामुळं पाऊस नाही आला की मग माळव पण भिजवावं लागतं. आज आहे सोमवार, बहुतेक आज नाही भिजवलं तरी उद्या भिजवावं लागेल. बाय सगळ्यांना, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. सगळ्यांची कशी तारांबळ चाललेली असते, सगळे निवांत झोपलेले असतात. असे संध्याकाळचे इरबळ काम असतं त्यांना संध्याकाळचं, त्याच्यामुळं